सख्खा भाऊ पक्का वैरी अशीच एक घटना नेवरी गावात घडली आहे। वडिलांच्या एफडीतील पैसे वाटून घेण्यावरून विकोपाला गेलेला वाद यामध्ये एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। आरोपी शरद अप्पासो महाडिक, उज्ज्वला शरद महाडिक असे आरोपींचे नाव असून यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 246 कलम 302, 307, 504, 34 अशा प्रकारे गुन्हा दाखल झाला आहे। या गुन्ह्यात वापरले जाणारे हत्यार कोयता, सुरा, दगड तसेच मयत प्रियंका अजय महाडिक व गंभीर जखमी अजय अप्पासो महाडिक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। किरण भगतसह मोनिका पाटील, MM न्यूज, बीटा। तिथून परत मग नेलं, जागेवर ते गेलेलं होतं। परत दाजीला 17 टाकं पडले, 116 इथून माझं पूर्ण भाग गेलेला आहे। बरं, ही वार जे केलेत ही एकट्यानेच केलेत का? चौघांनी मिळून फॅमिलीने केलेलं आहे। तिघा चौघा जणांनी मिळून सगळ्यांनी केलेत। तिला, तुझ्या बहिणीला काही मूलबाळ आहे ना? किती आहे? एक किती वर्षाचा आहे? 3-4 वर्ष बोलतोय। अजय महाडिकला दिली 2-3 वर्ष 4 वर्ष लग्नाला झाली। पुरगीला घरातल्यानी सगळं बघितलं नाही। पुरगी माझी भाड्यानं राहत होती। पुरीला वाटायचं माझ्या सासऱ्याचं घर मुंबईत आहे, मला निम द्यावं। ती बाची सून असल्यामुळे ती पुरगी देत नव्हती, पण सासरा काय बोलला नाही। पुरगी कोरोनात माझी गावाकडं आली, माझ्या पुरीला भांड काय दिलं नाही। म्या इथनं सगळं दिलं, म्या कुली सासऱ्याला म्हणलं काय बी करून ये, कुली बतर रायापुरती दे, रोजगार करून खाऊ दे, पण जावण ती काय ऐकत नव्हती। जावचं क्वार सारखं माझ्या पुरीचं एकदेशी गचुराचं धरलं। प्रिया गाय माया धरू दे म्हणायची, काय तर चुकता नाही व्हायचं, झालाचं लेकरू आहे, तुझं लेकरानं काय म्हणलं तर काय नाही का। पुरगी माझी 2-3दा पोलीस स्टेशनला कळवून आली। माझी पुरगी म्हणली, मम्मी ग मी माझं मी बघते। माझी पुरगी तवर त्या जावच्या बांध पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं, माझं लेकरू काल फोन करलंय, परवा दिवशी गेलाय, काल मला म्हणतंय आय तू कशी आहेस, मला तुला बघायची आहे, तुझं दुखतंय तर मी येते, पण ग मला गाडी नाही। आता मी गाडी माझी सळी करून आणते आणि मी येते बघाय तुला। मी आमुच्या दिवशी तर नक्की येते। अगं प्रिया, कॅलेंडर तो बघितलंयच का? आणि मला सांगते आमुष्याचा वायदा, आमुष्या अजून लय लांब आहे। अजून पुरगी मला असं बोलून, पुरगीला मी फोन केला तर पुरगी मला काय म्हणत्या, पुरगी म्हणते ए पोरग बोलते आधी, पुरगीला बोलू देत नव्हतं पोरग। हे रुद्र, अरे तू बोलते आई कुठं आहे, तुझा बाप कुठं आहे? पोरग म्हणते मम्मी घरात आहे, बाप माझा तिकडं गेलाय, बाप माझा कामाला गेलाय। अगं मम्मी जवळ फोन दे तुला कामाला। पुरगी माझी रडत, पुरगी मला सांगितलं नाही। पुरगीने अजून फोन ठेवला नाही, त्यावर 5च मिनिटात दार पिळोस्तोर फोन आलाय। पुरगी माझी धरपाडती आहे, जावाय सांगतोय, पडा पडा उडत्या। मी म्हटलं माझ्या पुरीला काय झालंय, तर माझ्या भावाच्या पोरानं नुसकी तोंडा घातला आणि कोयत्यानं मारल्या। मामी रक्तबंबाळ पुरगी झाल्या, तुम्ही पळा, आव पळा, तुमचं दूध चढू द्या, तुम्ही दार काढायची तर कष्ट टाका। अहो मी तिथवर पुरगी माझी दवाखान्यात तरी न्या, पुरगीला माझ्या कुठं दवाखान्यात नेलं तर मला फोन करा, मी पैशाचा ढीग लावते, माझं लेकरू मला मिळायचं नाही। आता मी तर येतो, मला तवर दुसरा जावयाचा फोन, मामी माझ्या वार केल्यात, आता तुम्ही तर पळताय का नाही, आता तर पळा की सगळं टाकू। मी कशी पळू रानातल्या वस्तीला, माझं लेकरू लय गुणी शाळा शिकून होतय, माझ्या लेकराचा आलंय गय आवाज होय, माझं लेकरू तत नाव गमत होते, माझ्या लेकराचा जीव तर पाडून गेला, तसाच त्यांनी तर पाडून माझ्या डोळ्यात देखत 2 दिवसाच्या आत पाहिजे। माझ्या लेकराला मारताना कसा दया मया आली नाही, मी त्याच्या लेकराला मारती तसं तिचं काळीच पाटतय का नाही बघते। माझ्या लेकराला पोलिसांनी
लोकांनी न्याय दिला नाही. माझं लेकरू कसं जायचं पुन्हा, आता कसं करू, असं जगात घडतंय. माझं लेकरू मारलं तसं मारू नये, त्यासाठी माझ्या